Hello, hello. This is the Maya Artifact episode number 2138. आजची तारीख आहे 1 जानेवारी 2021. आता आता वाजले ऑलमोस्ट रात्रीचे करीब 9:30 होत आहे, म्हणजे 9:21. आज आपला या वर्षाचा पहिला आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. ओके. ऍक्च्युली मी प्रत्येक वर्षी रेकॉर्ड करतो की व्हॉट विल हॅपन दॅट इयर, म्हणजे लुक बॅक 2016, 17, 18, 19, 20 वगैरे. सो व्हेन आय डज दॅट मला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडते की वर्षभरात मी काय केलं, कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, कोणत्या वाईट गोष्टी केल्या वगैरे वगैरे. युजली मी येणाऱ्या वर्षासाठी पण एक प्रकारे वेलकम राहतो, काही ना काही रेझोल्युशन करतो. येस, मी या वर्षी 2021 मध्ये एक रेझोल्युशन घेतलं आणि ते रेझोल्युशन असं आहे की मी आता अल्कोहोलला हात लावणार नाही किंवा अल्कोहोल पिणार नाही. येस, हात लावेल. येस, बट इट जस्ट लाईक दॅट की पिणार नाही, पण अशा पद्धतीने पिणार नाही जेणेकरून लोकांना असं वाटेल की मी पित आहे, बट ऍक्च्युली मी पिऊन न राहिलोय. म्हणजे हे बा, इथे काइंड ऑफ लाईक दॅट दोन कॅटेगरीचे लोक असतात. एक आहे जे दारू पिणारे, एक आहे जे दारू नाही पिणारे. ओके. आता ऑब्विसली जे दारू लोक नाही पित ते स्टार्टिंगला सरळ म्हणतात की मी दारू पित नाही. ओके. लाईक समज जर एखादी न्यू इयरची पार्टी आहे किंवा आपल्या बेस्ट फ्रेंडचा बॅचलर पार्टी आहे, ओके, किंवा व्हॉट एव्हर इट इज. ओके, म्हणजे कोणताही असा प्रोग्राम बनला जिथे दारूचा काही ना काहीतरी प्रोग्राम आहे, तिथे आपण सडनली म्हणतो की मी आज दारू पिणार नाही, पण तू अगोदर दारू पित होता, जे की त्यांना माहित आहे. ओके, आणि तू सडनली असं म्हणत आहे की मी आता दारू पित नाही, ते काफी एक प्रकारे रॉंग मेसेज जातो. बिकॉज ऑफ दॅट की त्यांना असं माहित पडते की हा असा बंद आहे, म्हणजे त्यांना असं माहित राहते की इट जस्ट लाईक या बंदाने तर मागच्याच महिन्यामध्ये दारू घेतली होती आणि आज दारू नाही घेऊन राहिलाय, म्हणजे इज लाईक दॅट की यांनी काही ना काहीतरी प्रॉमिस केलाय कोणासोबत वगैरे, बट तो हे नाही करू शकत, म्हणजे त्याला फॉलो नाही करू शकत त्या प्रॉमिसला ऑल द वाईल. आणि ते आपल्याला जे आपण जे म्हणतो ना त्याला खूप इझी नाही घेत. ते त्यांना असं वाटते की, म्हणजे त्यांना खूप असं वाटते की हा चलो नाही घेत ना, नको घेऊ वगैरे. याच मला माहित नाही मी क्लिअरली सांगून राहिलोय का नाही, आय एम नॉट रिली शुअर, बट व्हॉट आय एम टेलिंग यू अबाउट दिस थिंग, हे पहा, मी दारू घेत नाही हे मला लोकांना दाखवायचं नाही आहे. ओके, हे मी स्वतःसाठी करत आहे. हे जे मी रेझोल्युशन केलं आहे हे मी स्वतःसाठी केलं आहे. ओके. समजा जर मी असं म्हणताय की मी जर दारू नाही पित बा, डायरेक्टली म्हणत आहे, तर अशा वेळेस काय होते की जे लोक दारू पिणारे आहे ना, त्यांच्या ग्रुपमध्ये मला ते लोक असे विचार करतात की हा अदर कॅटेगरीचा आहे किंवा समथिंग लाईक दॅट. ओके, एक अजीब सी बाउंड्री क्रिएट होते. ओके, जे की मला ते बाउंड्री नाही पाहिजे. या, आय जस्ट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट ग्रुप. ओके, बट नॉट टू इन्व्हॉल्व इन ग्रुप. राईट. म्हणजे मग म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट मग करायचं काय? हे पहा, म्हणजे तुला दारू तर प्यायची नाही, बट त्यांच्या सोबतही दारू प्यायची आहे, बट दारू प्यायची नाही, तर हाऊ वुड यू डू दॅट? कशाप्रमाणे मॅनेज करशील? लिसन, हे पहा, जेव्हा सगळेजण भेटले आणि पॅक बनवत आहे, ऑब्विसली आपला पण पॅक बनत आहे, बनवू द्यायचा. ओके, आणि त्याला म्हणायचं की माझा पॅक बिलकुल छोटासा बनवा, खूप जास्त मोठा नाही, बिलकुल छोटासा बनवते. ही विल रिस्पेक्ट वॉट एव्हर आय एम सेइंग इज दॅट, तर छोटासा पॅक बनवतो. ओके, आता सगळेजण घेतात, चिअर्स करतात. ओके, सो इट जस्ट लाईक जेव्हा लोक चिअर्स केल्यानंतर तेव्हा ते दारू पितात, तर ऑब्विसली सगळेजण स्वतःच्या दारू पिण्याकडेच लक्ष ठेवतात, ना की दुसऱ्यांच्या दारू पिण्याकडे. ओके, जर दुसरा पर्सन काफी इंटरेस्टेड असेल तेव्हाच आपण दुसऱ्यांच्या गोष्टीवर खूप जास्त, म्हणजे दुसरा काय करत याच्यावर आपण थोडं नोटीस करतो. बट ऑब्विसली मोस्ट ऑफ द टाइम असं होत नाही. मोस्ट ऑफ द टाइम वेळेस जेव्हा आपण दारू घेतो, म्हणजे चिअर्स झाल्यानंतर जेव्हा आपण दारू पितो,
तर मोस्ट ऑफ द सगळ्या लोकांचं फोकस त्यांच्या स्वतःच्या दारूकडे असते. तेव्हा आपण काय करायचं, तेव्हा आपण चिअर्स करताना आपण जो ग्लास आहे तो होठाला तर लावायचा, बट सिप नाही करायचा. ओके. आणि बस असं खाली ठेवायचा आणि असं म्हणायचं "आक!" अशी ऍक्टिंग करायचं की जस्ट लाईक खूपच गरम आहे किंवा खूपच समथिंग लाईक वियर्ड आहे वगैरे. या असं केल्यानंतर त्याला माहित पडते की या बंद्यानी दारू घेतलाय. ओके, बस तुम्हाला एवढंच करायचंय. ओके. बाकी तो ग्लास तसाच ठेवून द्या, बाकी काहीच नको करू, कुछ भी मत करे, बस एवढंच करून ठेवून दे. या जे की आपण घेतलं पण नाही, त्यांना माहित पडलं आपण अशी ऍक्ट केली, त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांनी घेतला बा. ओके, बस दॅट्स इट. आणि नंतर मग त्या ग्लासला हातही नाही लावायचं नाही. आणि समजा जर त्यांनी असं म्हणलं पिणे म्हणून माझा नाही, मागच्या नाही पिनो, हे तू पिऊन घे, बोल कडवाट आहे वगैरे वगैरे, दॅट्स इट, झालं. एवढं म्हणजे ऍक्च्युली काय आहे की तुम्ही दारू घेतली आणि तुम्ही सगळ्यांना सांगितलं की दारू खूप कडवट आहे, मला आवडली नाही, दॅट्स इट. कोणी तुला म्हणणार नाही आहे मित्र की जस्ट लाईक पिणं बे पिणं पिणं बे, कोणी तुला दारूसाठी फोर्स करणार नाही, ट्रस्ट मी. जो व्यक्ती तुला दारूसाठी फोर्स करत असेल ना, तर त्या लोकांची कंपनीचं सोडून दे. ओके. या कारण सगळ्याच जणांना वाटते की एक सिप दारू घेतल्याने काहीच होत नाही, जे की काहीच होत नाही, डेफिनेटली नॉट. या बट कसं आहे की काही काही जणांचे काही काही अम्बिशन्स असतात. आता तू का नाही घेत दारू आणि जर तू असं म्हणत आहे की एका सिपनी का काहीच होत नाही, तर मग तू एक सिप का नाही घेत? वेल, टेक्निकली मला दारूच नाही आवडत. ऍक्च्युली म्हणजे इट्स लाईक अ रिअली वर्स. लाईक लोकांना कशाप्रमाणे दारू आवडते आय डोंट नो. इट इज लाईक स्मेल रिअली टेरिबल. या आणि इतकी गंदी असते ना, ऍक्च्युली मला बिलकुलच आवडत नाही. जस्ट लाईक दारू समजा चवला आणि थोडस चांगली असती ना, तर तेव्हा थोडस वाटते यार की हा चलो लाईक 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 ऑरेंज ज्यूस समवेअर या लाईक कोका कोला वॉट एव्हर इट इज. दारूची स्मेल बहुत ही गंदी लागते, बहुतच गंदी. येस. आणि टेक्निकली मला ते आवडत पण नाही आणि मी ते घेत पण नाही. ऍक्च्युली द मेन रिझन वाय आय वोंट टेक अल्कोहोल इज लाईक दॅट की मला ते आवडत नाही, दॅट्स इट. कोणत्याच प्रकारचं अल्कोहोल, इट इज काइंड ऑफ लाईक रिअली वर्स टू मी. येस. सो सेम थिंग. येस, असंच करायचं, ज्यामुळे काय की तू दारू पण पिणार नाही आणि लोकांना वाटेल की दारू पेटली आणि तुला फारशी आवडलं नाही किंवा इट्स लाईक दॅट की तुला पचली नाही, दॅट्स इट. बस नेक्स्ट पॅक. आणि समजा राऊंड 2 होता पॅकचा, तू म्हणत आहे ना माझा पॅक नको बनवू, आपला ग्लास साईडला ठेवायचा. ओके, बाश खतम. या बाकी मग काय, मग जे पिणारे आहे ना ते राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ते करतात. ओके. ते स्टार्टिंगच्या राऊंड 1 राहतो ना, तेव्हा सगळे जण चेअर करतात आणि तेव्हा इम्पॉर्टंट पण राहते, दॅट्स इट. बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. आणि काल मी असंच केलं ऍक्च्युली. काल काय केलं, ओके, म्हणजे सगळ्यांनी पॅक बनवली, बादलनी पॅक बनवला. ओके. मी असं माझ्यापाशी माझा पॅक घेतला. ओके. सगळ्यांना चिअर्स केला आणि सगळ्यांनी सिप घेतला. मी तोंडाला ग्लास लावला, केलं आणि खाली ठेवून दिला. बस, बाकी मी काहीच नाही केलं, कुछ भी नाही केलं. बाकी सगळ्यांचा लोकांनी राऊंड 2, राऊंड 3 केला. त्यांनी म्हणलं तुला पाहिजे, म्हणून म्हणलं पाहिजे, बहुत कडवट आहे. बस. जे की आपण ग्रुपचा पार्ट पण राहतो, त्यांना वाटते की तू दारू पण पिलाय आणि आपल्याला पण आपले पण रेझोल्युशन पूर्ण होता की आपल्याला पण दारू नाही घ्यायची आहे. सो दॅट्स वाय. सो इट इज रिअली गुड. बट कधी कधी असं पॉसिबल होत नाही. या बट फर्स्ट थिंग इज दॅट की समजा तू हे आहे ना, काही रूल्स ठरव तुझ्या लाईफमध्ये. हे शायद तुझ्यासोबत होते, जे कोणी ऐकत आहे त्यांनी शायद तुम्ही तुमच्या सोबत करावं. म्हणजे ओके, व्हॉट आय एम टू डू. ओके, फर्स्ट थिंग, तू दारू घेत नाही तर ऑब्व्हियसली तू दारू घेणार नाही स्वतः, म्हणजे जस्ट लाईक. ओके. आणि तू जेव्हा केव्हा पण दारू असं प्रिटेंड करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ऑब्व्हियसली ते प्रिटेंड करशील केव्हा, जेव्हा तुझ्यापाशी मित्र राहील तेव्हा, राईट. जेव्हा म्हणजे एका दोघांचा प्लॅन बनला आहे, म्हणजे जस्ट लाईक दोघं जण आहे, ओके, आणि ते म्हणत आहे
की चल दारू पिऊ आपण, तर तेव्हा सरळ नाही म्हणायचं, ना ना. वाय? बिकॉज मला नाही आवडत दॅट शिट. म्हणजे नाही ना असं नाही म्हणायचं वगैरे, पण इट जस्ट लाईक असं म्हणायचं यार, दोघा जणात काय दारू पिणार आहे, पागल झाला का बे? मी नाही पित म्हणा या. त्यांना असं म्हणायचं, त्यांना हे रिझन नाही म्हणायचं की मला मी दारू घेत नाही, असं नाही म्हणायचं. त्यांना असं म्हणायचं, दोघा जणात दारू पितो का बे, पागल झालाय का, बेवडे आहे का आपण? सिम्पल. येस. ऑब्विसली त्यांना त्यांची गलती कळते की जेव्हा आपण दारू म्हणजे दोन पेक्षा दोघा जणात किंवा तिघा जणात दारू घेत आहे ना, तेव्हा ऑब्विसली मोर दॅन 3 पीपल असेल तर तेव्हा ग्रुप फॉर्म होतो. बट लेस दॅन 3 पीपल असेल ना, ऑब्विसली दॅट इज नॉट अ ग्रुप. ओके. तर तेव्हा सरळ म्हणायचं, पागल झालं का, दोघा तिघा जण दारू घेत का, मी नाही घेत, बेवडं आहे का आपण? ऑब्विसली त्याला त्याची गलती रिअलाइज होते. दॅट्स इट. आणि नेक्स्ट टाइम तो असं विचारणार पण नाही. ओके. आणि समज जर त्याला असं समज जर त्याला थोडंसं हर्टफुल करायचं नाही, म्हणजे ऑब्विसली असं बोलल्याने समोरचा व्यक्ती लिटिल बिट ऑफ हर्ट होते. ओके. पण समज जर आपण दुसऱ्या व्यक्तीला असं हर्ट करायचं नाही, तेव्हा आपण असं सरळ म्हणून द्यायचं. कसं की पागल झाला का, दारू पिऊन राहिला दोघा जणांमध्ये, तुम्ही प्याजन तर प्या, मी नाही पित यार, मी चालू घरी. दॅट्स इट. सिम्पल. यावेळेस काय होते की आपण दुसऱ्या व्यक्तीला हर्ट पण करून देतो आणि आपण आपली साईड क्लिअर ठेवतो, आणि आय डोंट वॉन्ट टू इन्व्हॉल्व ऑन दोज थिंग, आय वेंट गो. दॅट्स इट. किंवा समटाइम्स कधी कधी असं होते की तुम्ही तिथून बाहेर निघू शकत नाही, यू हॅव टू स्टे देअर. तर त्या मोमेंट मध्ये काय करायचं आहे, त्या मोमेंट मध्ये असं म्हणायचं की डूड, दोघा जण दारू प्यायचं का, मी तर नाही पित, बट जस्ट लाईक तुम्ही जण इथं आहेत तर मी सोबत राहतो, बट घेत नाही काहीच या. कारण मग तो विचारण, अभि घे नव्हे, म्हणून नाही म्हणून. आता त्या मोमेंट मध्ये काय होते की ऑब्विसली दारूचा प्लॅन बनूनच जाते आणि तुमचा पॅक बनतोच. तुम्ही किती इन्सिस्ट केलं की नको बनू, तो बनणारच आहे. ओके. त्या मोमेंट मध्ये सेम थिंग की तुम्ही असं वियर्ड फेस करा, ठेवून द्या ग्लास, बस. खूप सारे प्रोटोकॉल आहे रे डूड, की ज्यामुळे तू स्वतः आपण खूप साऱ्या गोष्टी थांबवू शकतो किंवा वगैरे वगैरे. हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की आपण सिच्युएशनला कशाप्रमाणे हँडल करतो किंवा नाही करत. ओके. सो मी जे रेझोल्युशन घेतलं, इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली गुड, आणि मला वाटते की हे ऍक्सेप्टेबल आहे आणि हे होऊ शकते. बिकॉज ऑफ दॅट की मी असं म्हणतो की मी लास्ट टाइम केव्हा दारू घेतली होती, तर मला माहित आहे दादाच्या लग्नाला, म्हणजे जेव्हा आम्ही सोनताईचं लग्न होतं ना, तेव्हा आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी गेलो होतो नागपूरला. तर तेव्हा बिट्टू आणि मी हे बियर घेतली होती, तेव्हा चढली होती मला बियर. इट वॉज रिअली नॉट. व्हॉटएव्हर. या आपण दारू बद्दल गोष्टी नाही करणार आहे यावर्षी. ओके. कारण वर्षाची सुरुवात आहे, आपण थोड्या चांगल्या गोष्टींनी सुरुवात करायला पाहिजे. सो व्हॉट, नवीन वर्ष सुरू झालंय, आणि नवीन वर्षात काय प्लॅन आहे तुझे, म्हणजे तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे? वेल, दॅट्स अ रिअली गुड क्वेश्चन. ओके. फर्स्ट, travel filmmaking is my passion, and travel filmmaking is only thing I can achieve my level 5. What is level 5? It's just like I already told you what is a level 5. Level 5 is like that ki that is my is like that ki something in my life is categorized by some levels. Okay. म्हणजे माझ्या लाईफचे काही लेवल्स आहे. आता हे खूप लेवल 5 इज काइंड ऑफ लाईक अ रिली बिग थिंग, आय विल टेल यू आफ्टर दॅट. बट वॉट एव्हर, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मुळेच मी लेवल 5 वर जाऊ शकतो. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज माझा पॅशन आहे. फिल्म मेकिंग एक प्रकारे पॅशन आहे, बट कसं आहे की फिल्म मेकिंग आणि ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये लिटिल बिट ऑफ डिफरन्स आहे. म्हणजे फिल्म मेकिंग मध्ये तू कंटेंटवर हे असतो, ट्रॅव्हल फिल्म मध्ये तुम्ही कंटेंट प्लस लोकेशन दोघांवर पण डिपेंड राहतो. आणि मला असं वाटतं की मी ट्रॅव्हल फिल्म मेकिंगच करायला पाहिजे.
दिस इज वॉट आय एम गुड ॲट, आणि या गोष्टीवर मी प्रॅक्टिस केली आहे अँड आय कॅन डू दॅट. तर यासाठी माझा प्लॅन आहे की आपण 100 सिटीज कव्हर करायची इंडियामध्ये. ओके, and it is kind of like a really good opportunity when you say this thing in front of your investor. It's like kind of really good because of that ki you are offering 100 cities, and that is most amazing thing. Okay, so या गोष्टीसाठी काय काय इक्विपमेंटची गरज आहे, तू त्याचा बजेट बनवून राहिला आहे. ओके, अँड दॅट इज रिअली नाईस बजेट, कारण आपण जस्ट 1 करोड रुपयामध्ये किंवा $1 million मध्ये आपण या साऱ्या गोष्टी करून देऊन राहिलो आहे. $1 million याने 10 grand. ओके, सो इट्स रिअली गुड, कारण $1 million मध्ये आपण 2 वर्ष प्लस 2 वर्ष नाही, पूर्ण कंटिन्यू. यस, कारण मला माहित आहे की हे फक्त सुरुवात आहे, अँड दॅट प्लॅन विल बी रिअली सक्सेसफुल, कारण मला कॉन्फिडंट पण आहे, कारण मी एवढं काम करून राहिलो याच्यावर. सो आय न्यू दॅट थिंग. मी याचा प्लॅन बी पण डोक्यामध्ये ठेवला आहे, बट मी प्लॅन बी वर कधीच असा विचार करणार नाही का तो प्लॅन बी आपण एक्झिस्ट करू बा. बट समजा जर समहाऊ असं काहीच होत नाहीये तर माझ्यापाशी प्लॅन बी पण आहे. प्लॅन बी असा आहे का आपल्याला हे सगळ्या गोष्टी सोलो करावं लागेल, म्हणजे स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करावं लागेल वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स ते पण करू शकतो. ओके, खूप जास्त पैसे याची गरज नाही आहे, आपल्यापाशी इक्विपमेंट्स वगैरे आहे, आपल्यापाशी जे इक्विपमेंट आहे तिथून सुरुवात करू शकतो आणि आपण हँडल करू शकतो. ओके, सो जस्ट लाईक खूप असं टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, आणि मला माहित आहे की मी हे करू शकतो, स्वतःवर कॉन्फिडंट आहे. सो वी कॅन डू दिस. ओके, खूप डिटेल मध्ये आहे यस प्लॅन ऍक्च्युली, मी म्हणजे बट इट जस्ट लाईक एवढी सारी डिटेल मी आता इथे सांगू शकत नाही, बिकॉज लॉट्स ऑफ डिटेल. इट जस्ट लाईक इक्विपमेंट मध्ये मी कोणकोणते इक्विपमेंट घेणार आहे, काय आहे, कसं आहे वगैरे वगैरे. स्वतःला इम्प्रूव्ह करणं इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली नेसेसरी, बिकॉज ऑफ दॅट की तुला या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये करायचं आहे. सो यू नीड टू बी स्पीक रिअली वेल इन इंग्लिश. ओके, सो स्पीक इंग्लिश इज काइंड ऑफ लाईक अ रिअली नेसेसरी. सो माझे कंटिन्यू सेशन सुरू आहे एव्हरी डे, इंग्लिश सेशन, अँड दॅट विल हेल्प मी रिअली लॉट. या, कारण मी खूप वेळ 1 घंटा कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोलत आहे आणि त्यामुळे माझी प्रॅक्टिस होत आहे, खूप सारे वर्ड्स येत आहे आणि आय एम इम्प्रूव्हिंग माय सेल्फ. सो इट्स गुड. गेले 3 किंवा या 2 दिवसामध्ये तुझा खूप जास्त टाइमपास झालाय, जस्ट बिकॉज ऑफ दॅट की न्यू इयर सेलिब्रेशन अँड प्रिपरेशन वगैरे वगैरे, अँड समटाइम्स काही ना काहीतरी मिसलेनियस ऍक्टिव्हिटी तयार येतात तेव्हा. बट स्वतःवर विश्वास ठेव की आपण टाइमपास नाही करावं बा, आणि समजा तू असं करताय तर यू विल बी रिअली गुड. ओके, ऑलमोस्ट किती वेळ झाला, 18 मिनिट झाले. फारसं काही बोलण्यालायक नाही. नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा गेला? या नवीन वर्षाचा पहिला दिवस वॉज एवढा काय म्हणजे असा फारसा एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे नाही गेला. या म्हणजे मी सकाळी उठल्यापासूनच काम सुरू केलं होतं. बिकॉज ऑफ दॅट ऍक्च्युली आज मी सकाळी 9 वाजता उठल्यानंतर मग मी सगळं माझे जे सामान होते जे वरती नेलं होतं मी काल, ते सगळं सामान मी खाली नेलं. ओके, आणि ऍक्च्युली मी सांगितलं ना ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड, म्हणजे ओके लिसन, काल रात्री काय झालं, मला मुतायला करू दे थोडसा, म्हणजे मी थोडं चांगल्याने सांगू शकतो.
ओके लिसन. सो काल जसा आर्टिफॅक्ट एपिसोड मी खतम केला ऍक्च्युली, तेव्हा मला असं रिअलाइज झालं की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण एवढा थंड नाही करावं. ऍक्च्युली आमचा प्लॅन बनला होता की आपण ग्राउंडवर जावं आणि तिथे दारू प्यायची, एक केक कापायचा, थोडा वेळ बसायचं. बट कसं की मला वाटलं की नाही, थोडस म्हणजे नाच गाना तो होना ही चाहिए. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की ऍक्च्युली मला वाटते तसं की सगळ्यांनाच वाटते तसं की, बट कसं अरेंज होत नाही वेळेवर. मला असं वाटलं की मी या साऱ्या गोष्टी अरेंज करू शकतो. या सो मी आई वडिलांना विचारलं, बाबा म्हणे ठीक आहे म्हणे. तर मग मी वरती लॅपटॉप आणला, प्रोजेक्टर आणला आणि बादलला त्याचा स्पीकर आणायला लावला. कारण जर मी माझा होम थिएटर लावला असता तर दॅट वुड बी नॉट गुड. यस, कारण आवाज खूप झाला असता, कल्ला खूप झाला असता वगैरे वगैरे. सो बेटर आहे म्हणलं कमी आवाजात नाचू, जेणेकरून ग्राउंड पेक्षा तर बेटर राहील बा. सो या, तर त्यासाठी मग मी सगळ्यांना बोलवलं, सगळेजण आले. ओके, प्लॅन असा होता प्रोजेक्टर लावायचा की आपण फोटोज पाहायचे बा. ओके, पिक्चर वगैरे कोण पाहणार आहे. येस, आणि आपल्यावर स्पीकर वगैरे नाही, जे काय आहे बिलकुल छोटेसे स्पीकर आहे. तर याच्यामध्ये आपण थोडेसे गाणे पाहू, गाणे ऐकू आणि त्यानंतर हे फोटोज पाहू, जे की काफी ग्रेट वाटले. कारण जेव्हा ते जुने पुराणे फोटो जेव्हा पाहतो ना अशा मित्रांसोबत, जे मित्र त्या फोटोमध्ये आहे, तेव्हा त्याची पाहण्याची मजा डबल होऊन जाते. लिटरली इट वॉज फील रिअली नाईस. येस, नंतर 12 वाजले आणि त्यानंतर मग ऑब्विसली मग सगळ्यांना कॉल लावले, विशाल, श्रुतिका वगैरे व्हिडिओ कॉल लावला आणि यस, आणि मग त्यानंतर मग सगळ्यांनी पॅक बनवले
दारू प्यायले. ओके, मी दारू नाही प्यायलो. येस, आय वॉज ट्राय टू प्रिटेंड वगैरे, बाकी काहीच नाही. मग त्यानंतर मग छोटासा स्पीकर होता, तो एक्सटर्नल पोर्टेबल स्पीकर नाही करत, त्याच्यामध्ये लिटिल बिट ऑफ गाणे लावले, नाचून राहिले, नाचले सगळेजण. तर असा कार्यक्रम करीब 1-1:30 वाजेपर्यंत चालला. ओके, राहुलची ड्युटी होती, राहुल गेला, त्याची नाईट ड्युटी होती. आणि ऑल्सो वन मॅनची मॉर्निंग ड्युटी होती उद्या सकाळची, तर त्याला लवकर झोपायचं होतं, तर तो पण गेला. मग त्यानंतर सगळेच जण गेले. आणि त्यानंतर मला असं वाटलं की वरती मी कसं लॅपटॉप आणला होता, प्रोजेक्टर आणलं होतं, इवन गादी, चटई, कंबल, उशी वगैरे सगळंच आणलं होतं, झोपण्याची पूर्ण अरेंजमेंट होती. मला असं वाटलं की साला नवीन वर्षाची सुरुवात आहे, आपण नेहमीसारखं कशाला करावं. ओके, लेट्स लाईक आपल्यापाशी अपॉर्च्युनिटी आहे, लेट्स स्लीप, वरती झोपू बा, आपण एखादी पिक्चर पाहू बा. सो लावला पिक्चर. कोणता पहा म्हणलं तर मी बॉलिवूड पिक्चर लावला, ये जवानी है दिवानी. ऍक्च्युली हा पिक्चर माझ्या लाईफशी काफी रिलेट करते. याच्यामध्ये हा जो कॅरेक्टर आहे, ही वॉन्ट्स टू डू ट्रॅव्हल, ही वॉन्ट्स टू डू वॉन्ट टू सी एव्हरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. ओके, आणि कसं आहे की हा सब्जेक्ट मला माझ्याशी काफी रिलेट करतो. या, आणि आय ऑल्सो वॉन्टेड टू स्पेंड माय लाईफ लाईक हिम. सो आय डोंट नो, ही जस्ट लाईक मी, माझ्यापाशी एकच चॉईस होती आणि मी त्याला ऍक्सेप्ट केलं आणि प्ले केला पिक्चर, आणि मी पिक्चर पाहिला, जे की मी ऑलरेडी त्याला करीब 3-4 वेळा अगोदर बघितला होता. आय फील रिअली ग्रेट व्हाईल वॉचिंग दिस मूवी. इट्स समथिंग रिअली गुड, समथिंग रिअली नाईस. येस, इट्स रिअली नाईस. त्यानंतर मग मी 4 वाजता झोपलो आणि 4-4:30 वाजता, आणि सकाळी 9 वाजता उठलो. उठल्यानंतर सगळं साफसफाई वगैरे, कारण वरती सामान आणलं होतं तर खाली पूर्ण सामान नेलं. ओके, त्यानंतर खालचं थोडंसं सामान साफसूफ केलं. त्याच्यानंतर कसं आहे की आई म्हणे सोनूला घेऊन दवाखान्यात जाय म्हणे, कारण तिला लिटल बिट ऑफ खोकला वगैरे होता. तर मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो, तर आंघोळ वगैरे केली, दवाखान्यात घेऊन गेलो, आणि तिथून मी आलो करीब दुपारी 1 वाजता आलो. ओके, आल्यानंतर मी 1 वाजता काम सुरू केलं. ओके, 1 ते 2, आणि त्यानंतर 1 ते 2, 2 ते 2:30. ओके, म्हणजे ऑलमोस्ट करीब 1.5 घंटा काम केलं मी. 2:30 वाजता मग मी जेवण केलं, आणि 3 वाजता मी माझा इंग्लिश सेशन सुरू केला. 1 घंटा इंग्लिश सेशन चालला. त्यानंतर मग काय झालं की ऍक्च्युली मी काल रात्री ओन्ली 4-5 घंटे झोपलो होतो. आय वॉज, म्हणजे खाली कामाला बसलो तर मला खूपच भयानक डुलक्या लागल्या होत्या. आय कॅनॉट कंट्रोल माय सेल्फ. युजली मी नेहमी करतो, बट कसं आहे की आज नाहीच झालं माझ्याने कंट्रोल, आणि मला जेन्युअनली वाटलं होतं की आय नीड अ स्लीप. सो आय वेंट टू स्लीप, आणि मी करीब 4:30 वाजता झोपलो तर 6:30 वाजता उठलो, जे की मला खेळायला जायचं होतं, जे की मी नाही गेलो. बट whatever, sleep is kind of like a really necessary. सो उठलो, आंघोळ वगैरे केली, आता काम केलं थोडंसं, जेवण झालं ना, आता आर्टिफॅक्ट एपिसोड. तुला असं वाटत असेल की हे जे इंग्लिश सेशन आहे किंवा हे जे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, हे तू ऍज अ काउंट का नाही करत ऍज अ वर्क मध्ये? बिकॉज वॉट एव्हर इट इज ऑल्सो इम्प्रुव्हिंग युअर क्वालिटी. या, आय नो इट इज, बट मी वर्क मध्ये इन्क्लूड नाही करत. म्हणजे कसं आहे, हे आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्या लाईफ मध्ये हे रेकॉर्ड करतो. ओके, दिवसातून करीब 15-20 मिनिट याच्याबद्दल बोलतो. ते 15-20 मिनिट हे माझ्या फ्युचर साठी आहे. ओके, आणि मी हे ऍज अ वर्क म्हणून ऍज अ का नाही करत? वाय? बिकॉज ऑफ दॅट की हे लिटिल बिट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या फ्युचर साठी. आय ऑलवेज सेज की एक सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? ती अशी इन्व्हेस्टमेंट आहे जे तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करता. लर्निंग न्यू स्किल्स, टेलिंग समथिंग व्हॉट हॅपन रॉंग टू मी, व्हॉट इज राईट टू मी. हे जेव्हा आपण डिसाईड नाही करत, स्वतःला माहीत पडत नाही, तोपर्यंत रिअलाइजच होत नाही की आपण राईट आहे का रॉंग आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड मला या साऱ्या गोष्टी रिअलाइज करून देते, म्हणजे की इट वॉज रिअली नाईस. येस,
मी 35 एपिसोड रेकॉर्ड करून राहिलाय कारण मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये समथिंग काही ना काहीतरी असा एक व्यक्ती आहे जो खूप काही करणार आहे. ओके, दॅट्स वाय मी हे 35 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. माझी मेंटॅलिटी हळूहळू शिफ्ट होत आहे. एक नॉर्मल पीपल टू समथिंग रिअली ॲबनॉर्मल पीपल. ॲबनॉर्मल म्हणजे समथिंग रिअली वॉन्ट्स मोर इन देअर लाईफ. एक नॉर्मल व्यक्ती काय विचार करतात? एक नॉर्मल व्यक्ती विचार करतात की त्यांना त्यांच्या लाईफमध्ये डिसेंटसी जॉब, गव्हर्नमेंट जॉब, एक चांगली बायको, चांगलं घर, एव्हरीथिंग. येस, बट आपल्यासाठी एक डिसेंटसी जॉब नाही आहे, जे की मी केली डिसेंटसी जॉब. या ट्राय केलो, फेल पण झालो. आय वॉन्ट टू डू समथिंग रिअली मच बिगर. कारण याच्यानंतर मला या बिगर गोष्टीपासून अजून खूप मोठी अशी गोष्ट करायची आहे, लाईक लेवल 5. सो मला या गोष्टीसाठी आतापासूनच प्रिपेअर होणं गरजेचं आहे. सो जर मला माझ्या लाईफमध्ये अशी काही गोष्ट करायची आहे जेणेकरून पूर्ण दुनिया चेंज होईल, तर यासाठी मला आताच करावं लागेल. म्हणजे माझ्या लाईफमध्ये अशी एक गोष्ट जे 40 वर्षानंतर होणार आहे, त्याची प्रिपरेशन आपल्याला आतापासूनच करावं लागेल. 40 नाही, 30 वर्षानंतर होणार आहे. म्हणजे आता बघ ना, आता ऑलमोस्ट मी 30 वर्षाचा आहे. ऑलमोस्ट म्हणजे पकडून घे, राईट नाऊ इट्स 27, कम्प्लीट 28 रनिंग. ओके, आणि गेल्या येणाऱ्या 30 वर्षानंतर मला असं काही काम करायचं आहे जे खूप मोठं आहे. तर यासाठी मला प्रिपरेशन आतापासूनच करावं लागेल. मला वाटते, स्वतःवर विश्वास आहे, कॉन्फिडंट आहे आणि या साऱ्या गोष्टी मी करू शकतो आणि मी या साऱ्या गोष्टीसाठी चूजन झालो आहे असं मला वाटते. वाय? कारण माझ्या लाईफमध्ये अशा खूप साऱ्या अशा पॉसिबल रिझल्ट होत्या जे करून मी तिथे चॉईस नाही केल्या आणि समहाव मी असे काही चॉईस केलं. म्हणजे हे बघ, मला असं वाटते की तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहे हे तुम्ही डिसाईड करता, राईट? बट समज जर मी समथिंग काही ना काहीतरी लाईफमध्ये बिहाइंड मध्ये असं काही ना काहीतरी चॉईस केलं असतं, तर मे बी शायद अशी लाईफ नसती जे मी आता आहोत. या म्हणजे कसं आहे की 12वी मध्ये मला 111 मार्क भेटले होते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, PCM ग्रुपमध्ये. ऍज अ इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन होण्यासाठी 120 मार्क पाहिजे होते कम्प्लीट, म्हणजे तिन्ही सब्जेक्ट मिळून, जे की माझे बनत नव्हते. मोस्ट ऑफ द लोकांनी मला सांगितलं की तू रिपीट कर बा. ओके, बट मला असं रिअलाइज झालं की आपण रिपीट नाही करू, आपण डिप्लोमा करू. तर मी डिप्लोमाला गेलो. समजा जर मी रिपीट केलं असतं तर मी ऑब्विसली नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये मोर दॅन 120 मार्क घेतले असते, जेणेकरून मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली असते. ओके, आणि समजा मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली, जो की माझा स्कोर डिप्लोमा मध्ये इतका बेकार होता की मला 2 वर्षासाठी 6 वर्ष लागले. जिथे 2 वर्षाचा कोर्स होता त्याला 6 वर्ष लागले. तर डिपेंड कर की तू इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष आहे, त्याला किती वर्ष लागले असते कम्प्लीट होण्यासाठी. विचार कर ना. आय एम नॉट, लिसन, की म्हणजे तुला काय वाटते का तू एक प्रकारे खूप गंदा होता पढाईमध्ये? वेल, ऍक्च्युली कसं आहे की माझ्यासाठी पढाई म्हणजे एखादी पुस्तकी ज्ञान किंवा पेपर काढण्यासाठी नव्हता. या राईट नाव माझ्यापाशी पण ज्ञान आहे, खूप सारं ज्ञान आहे. येस, बट मला या साऱ्या गोष्टी कुठल्या पेपरवर उतरवशा वाटत नाही. या मला कसं वाटते की राईट नाव मी जे काही शिकलो याला मी स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करू, ना की एखाद्या पेपरवर सब्जेक्ट काढण्यासाठी घेऊ. ओके, आय डोंट नो, म्हणजे खूप सारे पॉसिबल रिझल्ट असू शकतात. बट फर्स्ट थिंग इज दॅट की मला नाही का जे पुस्तकी ज्ञान आहे ते एखाद्या कागदावर उतरवता येत नाही. इट इज डेफिनेटली नॉट. या मे बी शायद वॉट एव्हर इट इज. तर समजा जर मी इंजिनिअरिंग माझी झालीच नसती तर मग काय केलं असतं? म्हणजे मी स्किप केली असती इंजिनिअरिंग, किंवा आता इंजिनिअरिंग मध्ये असतो, किंवा इंजिनिअरिंग कसा तरी कम्प्लीट केला असता, मग त्याच्यानंतर खापरखेडा आलाच नसता, किंवा वगैरे. आय डोंट नो, म्हणजे समथिंग रिअली डिफरंट ऑपॉर्च्युनिटी किंवा आली असती, किंवा वॉट एव्हर इट इज. खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे
जेणेकरून आता समज जर मी डिप्लोमा मध्ये गेलो, डिप्लोमा झाल्यानंतर मला समज जर मी बॉम्बेला गेलो असतो तर या खूप सारे पॉसिबल रिझल्ट होणार होते तुझ्या लाईफमध्ये. ओके, तू राईट नाव या ज्या पोझिशनवर आहे हे तू चॉईस केला आहे आणि तुला असं वाटतं की तुला तुझ्या लाईफमध्ये इव्हन बेटर करायचं आहे, सो यू कॅन डू दिस. मी माझ्या बिहाइंड द पास्ट मध्ये जातो ना, तेव्हा मला असं वाटतंय की मी आतापर्यंत काय अचीव केलं आहे, तर मला काही दिसत नाही. इट वॉज नथिंग. या माझं ग्रॅज्युएशन नाही आहे, माझं विदाऊट ग्रॅज्युएशन कुठे काही जॉब नाही भेटन वगैरे. असं माझं जॉब भेटनही तरी मला एवढी काय अशी फारशी चांगली जॉब भेटत नाही, कारण माझं ग्रॅज्युएशन नाही आहे. माझी लाईफ कशी काय सेटल होईल? वेल, मला माझी लाईफ सेटल तर करायची नाही आहे, डेफिनेटली नॉट. आय वॉन्ट टू डू मच मोर. कसं आहे की जेव्हा नाही का तुमच्यापाशी चांगले कपडे राहते ना, तेव्हा तुम्ही नेहमी भीती म्हणजे भिवून जाता की तुमचे कपडे भरले नाही पाहिजे. म्हणजे म्हणजे असं आहे की 5 लोक रेसमध्ये आहे, 5 लोकांपैकी 3 लोकांपाशी खूप चांगले कपडे आहेत, त्यांचे फेवरेट कपडे आहेत, जे की त्यांना भरूशा वाटत नाही. बट कसं आहे की त्यांना रेस तर धावायची आहे त्याच कपड्यावर. आणि बाकीचे जे दोघ जण आहेत, त्या दोघ जणांना बिलकुल नॉर्मल कपडे आहे किंवा असे कपडे आहेत जे त्यांना धावण्यासाठी प्रवृत्त करत आहे किंवा समथिंग रिली ओके, म्हणजे कुठे फाटलेले वगैरे वॉट एव्हर इट इज. येस, म्हणजे नॉर्मल कपडे. ओके, जे की चांगले धावू शकतो. तर सांग बरं, रेसमध्ये कोण जिंकेल? ज्यांच्यापाशी चांगले कपडे आहे की ज्यांच्यापाशी खराब कपडे आहे? ऑब्विसली असे लोक जिंकतात ज्यांच्यापाशी खराब कपडे आहे. कारण इथे नाही का, इथे गोष्ट अशी येते आपल्या माइंडमध्ये, कारण आपण चांगले आपल्याला जे आवडते कपडे त्या कपड्यात घालून आपण धावू शकत नाही, कारण आपल्याला त्या गोष्टीची काळजी असते. ओके, म्हणजे म्हणजे असं आहे की समजा जर तुम्ही चांगले कपडे घालण्यालायक असता तर तेव्हा तुम्ही डर्टी काम करत नाही. तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्सेप्ट करता की मी एवढे चांगले कपडे घातले आहे, म्हणजे मी एवढी चांगली डिग्री घेतली आहे, तर मी काम पण करेन, माझ्या डिग्रीला एक करेन. बट समजा जर एखादा व्यक्ती आहे ज्याने डिग्री नाही घेतली आहे, ओके, तर त्याला ऑलरेडी माहित असते की मला अशाच प्रकारे काम करायचं आहे, तर तो भेट नाही. आता काय होते इथे समथिंग रिअली, आता आपण गोष्ट घेऊ मोठी गोष्ट करण्यासाठी, म्हणजे लाईक ट्रॅव्हल, फिल्म मेकिंग वगैरे. तर तू हा एवढा मोठा थॉट तुझ्या डोक्यामध्ये कसा काय आणला? व्हाय डू यू थिंक यू कॅन डू दिस? वेल, ऍक्च्युली माझा हेच थॉट होता, म्हणजे की माझ्यापाशी काहीच नाही त्यामुळे मी या साऱ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे की माझ्यापाशी ग्रॅज्युएशन नाही, बट माझी हिंमत आहे, क्वालिफिकेशन नाही आहे, बट मी या साऱ्या गोष्टी करू शकतो आणि यासाठी गोष्टी प्रिपेअर करत आहे आणि मला कॉन्फिडंट आहे. मला याच गोष्टी इन्क्रीज करत आहे, कारण समज जर मी ग्रॅज्युएट झालो असतो तर मी एव्हरी टाइम असा विचार केला असता की डूड, माझ्यापाशी चांगले कपडे आहे ना, मी कशाला ही रेस धावू. या आय जस्ट लाईक, माझं सगळंच तर चांगलं आहे, आय जस्ट लाईक मी समथिंग काही ना काहीतरी डिफरंट करू जेणेकरून माझे कपडे पण खराब नाही होईल आणि एव्हरीथिंग लुक्स रिली नाईस. बट कसं आहे की माझ्यापाशी कपडेच चांगले नाही तर मी ऑब्व्हियसली रेस धावीनच ना. या कारण माझ्यापाशी दुसरा काही चॉईसच नाही. या कारण समज जर मी ही रेस धावत नाही तर मला माहित आहे की मला कुठे ना कुठेतरी फरशी पुसावं लागेल किंवा भांडे घासावं लागेल. बट समज जर मी रेस कम्प्लीट करतोय तर मी या पूर्ण ग्राउंडला ओन करेल. तर दिस इज काइंड ऑफ थिंग हॅपन्स टू द पीपल. याचा मिनिंग असा नाही आहे की तुम्ही एज्युकेट नका हो किंवा वगैरे वगैरे. नो नो नो, हे तुम्हाला वाटते हे खूप 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 डीपली डाऊन, म्हणजे हे गोष्ट जेव्हा सांगताना मला जेवढी हॉट होते ना, कारण एज्युकेशनचा महत्व मला माहित आहे, ग्रॅज्युएशनचा मिनिंग काय होते आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय मला माहित आहे. एक या गोष्टीचं महत्व ज्या गोष्टीला माहित नाही अशा व्यक्तीला माहित राहणार नाही, ज्या व्यक्तीपाशी ते ऑलरेडी आहे, लाईक ग्रॅज्युएट पीपल. बट कसं आहे की मला याचं ग्रॅज्युएशनचं महत्व माहित आहे, एक शिक्षणाचं महत्व माहित आहे मला, त्यामुळे मी याची रिस्पेक्ट करतो. कारण मला माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी कधीच भेटल्या नाही जे ग्रॅज्युएट केल्यावर भेटतात, लाईक डिसेंसी जॉब किंवा कॉन्फिडंट. दॅट इज ओनली थिंग आय एम सेइंग इज दॅट की वडिलांसमोर मी क्लिअरली म्हणू शकतो की बाबा माझं ग्रॅज्युएशन झालंय,
मी माझ्या लाईफला कसं तरी करू शकतो. आई बाबा शिवा देतात, तुला त्या गोष्टी सहन करावं लागतात. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की तुझ्यापाशी ग्रॅज्युएशन नाहीये. आय डू रिस्पेक्ट दॅट. या बट देर इज अ वन थिंग की मला या गोष्टीने समहाव कुठे ना कुठेतरी एक ऍडव्हान्टेज पण दिला आहे. सो येस, सो मी कपडे जरी खराब घालून आहे, बट माझ्यापाशी चॉईस एकच आहे की मला ती रेस धावायची आहे. आणि कॉम्पिटिशन पण बहुत कमी आहे डूड. या 3 जणांपाशी ऑलरेडी चांगले कपडे आहे, एक माझ्यासारखा बंद आहे. आता कॉम्पिटिशन माझं आणि त्याच्यामध्येच आहे. ओके, तर मला माझे एफर्ट लावा लागेल. ऑब्विसली मी रेस जिंकून जाईल. ओके, स्वतःवर विश्वास आहे, कॉन्फिडंट आहे. ओके, ओव्हर कॉन्फिडंट नाही, कॉन्फिडंट आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन कॉन्फिडंट अँड ओव्हर कॉन्फिडंट. ओव्हर कॉन्फिडंट म्हणजे त्यामध्ये काय होते की आपणच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. आणि कॉन्फिडंट म्हणजे आय एम रिअली कॉन्फिडंट, पॉझिटिव्ह थिंक अबाउट दॅट अँड आय विल डू दॅट. आणि समजा दुसरा पण असं कोणी करत आहे तर मी त्याला एनकरेज करेन. कारण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग हे अशी एक गोष्ट नाही आहे जो फक्त एकच व्यक्ती करेल. नो नो नो, इज नॉट. खूप सारे जण करतील, खूप सारे जण दुनिया एक्सप्लोर करतील, कारण मी एकटा काहीच करू शकणार नाही. सो यस, मला खूप रिग्रेट वाटते, खूप वाईट वाटते का मी आताही घरात राहतोय आणि आई वडिलांच्या 28-27 वर्षाचा कम्प्लीट झालाय आणि वडिलांच्या ह्याचं खाऊन राहिलोय. मला खूप रिग्रेट होते, सो खूप वाईट वाटते. एव्हरी डे आय फील रिअली नॉट सो गुड, बट दिस इज द ओनली वे. जेव्हा आपल्याकडे हार्ड टाइम येतो ना, म्हणजे कठीण वेळ येतो, तेव्हाच आपण स्वतःला इम्प्रूव्ह करतो. आणि मला असं वाटते की हीच वेळ आहे ती, आणि आय कॅन डू दिस. सो या, सो कीप डुईंग दिस. ओके, सेशन सुरू ठेव तुझे इंग्लिशचे, तुझं काम पण सुरू ठेव, टाइमपास थोडा कमी कर आणि डू फोकस युअर वर्क. नवीन वर्ष एक नवीन आयडिया, नवीन वेळ आणि नवीन कल्पना घेऊन येतो, नवीन गोष्टी सोबत. येणारा प्रत्येक वेळ हा नवीन आहे याची गोष्ट तू समजून घे. कारण वर्ष हे नवीन जरी असले तरी वेळ हा रिलेटिव्ह असतो, हा कंटिन्यू चालत राहतो. सॉरी, वेळ हे एक प्रकारे रिलेटिव्ह, लिनियर पण आहे. आपल्यासाठी लिनियर आहे, जे टाइम ट्रॅव्हल आहे त्या लोकांसाठी रिलेटिव्ह असते. बट व्हॉट एव्हर, टाइम इज कंटिन्युअसली गोईंग. ओके, तर याचं महत्व शिक. प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड, प्रत्येक घंटा याचं महत्व घे, जाणून घे आणि त्याच्यावर काम करणं सुरू कर. समजा तू तुझ्या वेळेची कदर करणार नाही, वेळ तुझी कदर करणार नाही, आणि यू विल लॉस युअर एव्हरीथिंग. समजून घे की हे खूप मोठी रेस आहे आणि या रेसमध्ये तुला स्वतःला धावायचं आहे, स्वतःला एकट्याला. सपोर्ट कोणाचाच नाही, ट्रस्ट मी. यस, कारण तू असा विचार करूच नको की मी तुला सपोर्ट करतील. आई वडील पण सपोर्ट नाही करतील, बिकॉज तुझे आई वडील एक नॉर्मल पॅरेंट्स आहे, ज्यांची मिडल क्लास फॅमिली आहे आणि दे बिलॉंग्स टू मिडल क्लास लॉट्स ऑफ थिंग्स. ओके, तर तू असा विचार करूच नको की आई वडील तुला फक्त पोसून राहिले, हेच खूप मोठी गोष्ट आहे. ओके, आणि ऑब्विसली या एज मध्ये तू तुझ्या पॅरेंट्स वर रिलाय पण नाही व्हायला पाहिजे. बट सिच्युएशन अशी आहे की व्हॉट एव्हर, बट स्वतःवर विश्वास ठेव आणि जस्ट कीप डुईंग युअर वर्क. ऑलराईट, सो दिस इट, दिस द एंड, and this is the first day of new year, so wishing you very happy new year and good luck for the future. This is it, thank you.